नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. सुक्या अन्न गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, 20 कामगार बेपत्ता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेतेपदी सोपान उर्फ काका चव्हाण यांची निवड. सॅनिटरी पॅड उपलब्ध नसतील तर शाळा बंद, सर्वोच्च न्यायालयाचा कडक आदेश. दुबार मतदार नोंदणीमुळे लोकशाहीला धोका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य, अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचाच. मनरेगा कर्मचाऱ्यांचे राष्ट्रव्यापी आंदोलन, समान वेतन व नियमितीकरणाची मागणी. पुणे शहरात पोलीस निरीक्षणाच्या बदल्या, वरिष्ठ पदांवर 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील, आज घेणार शपथ. अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा, जमीन मोजणीचे कठोर नियम शिथिल. कात्रजमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, अजमल नदाफ गंभीर जखमी. स्वारगेटमधील हुक्का पार्लरवर पोलीस छापा, व्यवस्थापकासह 6 जणी विरुद्ध गुन्हा. कोळी समाजामध्ये दिलासादायक निर्णय, 5 जिल्ह्यांमध्ये कोळीवाद्यांचे सीमांकन. वसई विरार महापौर पदासाठी 4, उपमहापौर पदांसाठी 3 अर्ज दाखल. पिकअप वाहनाच्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू, चालक विरुद्ध गुन्हा दाखल. सीटीईटी परीक्षा व निवडणूक ड्युटीचा शिक्षकांना पेच, प्रशासनाकडे मागणी. पुणे महापालिकेतील शहर अभियंता वाघमारे सेवानिवृत्त, पावसकरांकडे अतिरिक्त कार्यभार. शॉर्ट सर्किटमुळे गादी भंडाराला आग, लाखो रुपयांचे नुकसान. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सीटीईटी परीक्षेला अडथळा, शिक्षकांच्या नियुक्त्या बदलल्या. मुंबईचे 3रे विमानतळ समुद्रात, वाढवण प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी. लोकल ट्रेनमधील शौचालयाची दुर्गंधी दूर होणार, रेल्वेचा नवा क्रांतिकारी निर्णय. मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, मिलिंद म्हैसकरांकडे बांधकाम विभाग. अर्थसंकल्प 2026, शिक्षण क्षेत्रात कौशल्य विकास व पायाभूत सुविधांवर भर. वाघोली स्कूल बस अपघातानंतर शालेय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, नियमावली काय? मुंबई कोकण रोरो फेरी सेवा सुरू होण्यास विलंब, प्रवासांची प्रतीक्षा कायम. T20 विश्वचषक, भारत पाकिस्तान सामन्यासाठी अंपायर कोण? ICCची मोठी घोषणा. सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर.